तुम्ही विचार केलाय का की आपण जेव्हा चिप्सचं एक पाकिट फोडतो आणि ते कुरकुरीत चिप्स खायला सुरुवात करतो तेव्हा नक्की काय घडत असतं? आपल्याला वाटतं की आपण फक्त आपली भूक शमवतोय किंवा जिभेचे चोचले पुरवतोय. पण खरं सांगू, त्या चवीच्या मागे आपल्या मेंदूवर एक असा हल्ला होतोय ज्याची आपल्याला कल्पनाही नाही. हे नुसतं बोलणं नाही आहे, तर नुकताच समोर आलेला एक खूप मोठा रिसर्च हे सांगतोय. चिप्सचं ते एक छोटं पाकीट तुमच्या मेंदूतले काही महत्त्वाचे भाग सायलेंट करू शकतं. हे ऐकून कदाचित तुम्हाला वाटेल की यात काही नवीन आहे. जंक फूड वाईट असतं हे तर आपल्याला वर्षानुवर्ष माहिती आहे. पण या वेळचं वास्तव वेगळं आहे. हे फक्त वजनाबद्दल नाही आहे, हे तुमच्या आठवणीबद्दल आहे आणि तुमच्या एकाग्रतेबद्दल आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा परिणाम व्हायला काही वर्ष लागत नाहीत, फक्त 3 दिवस. हो, फक्त 72 तासात तुमच्या मेंदूच्या संरचनेत बदल व्हायला सुरुवात होते. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचलाय. आपल्याला वाटतं की आपण खूप सजग आहोत. आपण जिममध्ये जातो, सॅलड खातो, पण संध्याकाळी चहासोबत जेव्हा चिप्सचं पाकिट उघडतो तेव्हा आपण आपल्या मेंदूचा असा एक दरवाजा उघडतो जो धोक्याकडे जातो. मोनाश युनिव्हर्सिटीने नुकताच एक अभ्यास केलाय. त्यांनी 40 ते 70 वयोगटातील सुमारे 2200 लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी तपासल्या. हे लोक पूर्णपणे निरोगी होते. त्यांना विस्मरणाचा कोणताही आजार नव्हता. पण जेव्हा त्यांच्या आहाराचा आणि त्यांच्या मेंदूच्या क्षमतेचा संबंध जोडला गेला तेव्हा एक भयानक पॅटर्न समोर आला. या अभ्यासात असं दिसलं की तुमच्या रोजच्या आहारात जर अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचं प्रमाण फक्त 10% वाढलं तर तुमच्या एकाग्रतेत म्हणजेच फोकसमध्ये लगेच घट व्हायला लागते. आता हे 10% म्हणजे किती? डॉक्टर बार्बरा कार्डोसो सांगतात की रोज चिप्स फक्त एक पाकिट जास्त खाणं म्हणजे हे 10%. म्हणजे आज तुम्ही एक पाकिट खाल्लं आणि तुमची लक्ष देण्याची क्षमता थोडी कमी झाली. हे तुम्हाला लगेच जाणवणार नाही, पण तुमच्या मेंदूच्या प्रोसेसिंग स्पीडवर त्याचा परिणाम झालेला असतो. पण इथे एक मोठी गोम आहे. आपल्याला काय वाटतं, मी दुपारी चिप्स खाल्ले ना, मग रात्री मी पालेभाज्या खाईन किंवा फळं खाईन, म्हणजे सगळं बॅलन्स होईल. मोनाश युनिव्हर्सिटीच्या या रिसर्चने हाच भ्रम तोडलाय. त्यांनी पाहिलं की जे लोक मेडिटेरेनियन डाएट म्हणजे अतिशय सकस आहार घेतात पण सोबत चिप्स किंवा पॅकेट फूडही खातात, त्यांच्या बाबतीतही हा धोका कमी झालेला नाही. याचा अर्थ असा की चांगलं खाणं हे वाईट अन्नाचे परिणाम पुसून टाकू शकत नाही. उलट हे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड तुमच्या मेंदूच्या नेटवर्कमध्येच बिघाड करतं. आता थोडं अधिक खोलात जाऊया. ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या डॉक्टर रुथ बॅरिएंटोस यांनी एक प्रयोग केला. त्यांनी पाहिलं की जेव्हा आपण फायबर नसलेलं रिफाईंड अन्न खातो तेव्हा आपल्या मेंदूचा अमिगडाला नावाचा भाग सर्वात आधी प्रभावित होतो. हा अमिगडाला म्हणजे आपल्या मेंदूतलं ते केंद्र आहे जे आपल्याला धोक्याची जाणीव करून देतं. समजा कोणी तुम्हाला फोनवर आर्थिक गंडा घालण्याचा प्रयत्न करत असेल किंवा एखादी रिस्की गुंतवणूक सांगत असेल तर तुमचा अमिगडाला तुम्हाला सावध करतो. पण या रिसर्चमध्ये असं दिसलं की फक्त 3 दिवस हे प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने अमिगडालाची कार्यक्षमता कमी होते. विचार करा, आपण फक्त चिप्स खातोय असं आपल्याला वाटतंय, पण प्रत्यक्षात आपण आपली सारासार विचार करण्याची आणि धोका ओळखण्याची क्षमता गमावत चाललो आहोत. यामुळेच कदाचित आजकाल म्हातारपणात लोक साध्या साध्या स्कॅम्सना सहज बळी पडतायत का, असा प्रश्न संशोधक विचारतायत. आणि हे सगळं का घडते माहिती आहे? याला ब्युटिरेट नावाचा एक छोटा रेणू कारणीभूत आहे. जेव्हा आपण फायबरयुक्त अन्न खातो तेव्हा आपल्या पोटातील जीवाणू हे ब्युटिरेट तयार करतात. हे ब्युटिरेट आपल्या मेंदूसाठी एका संरक्षकासारखं काम करतात. मेंदूतली सूज कमी करतं. चिप्स आणि पॅकेट फूडमध्ये फायबर शून्य असतं. परिणामी मेंदूतलं हे संरक्षण कवच हळूहळू नाहीसं होतं आणि मेंदूला सूज यायला लागते, ज्याला आपण न्यूरो इन्फ्लेमेशन म्हणतो. आणखी एक भीतीदायक रसायन या चिप्समध्ये असतं ज्याचं नाव आहे ॲक्रिलामाइड. जेव्हा बटाट्यासारखे पिष्टमय पदार्थ खूप जास्त तापमानावर तळले जातात
तेव्हा हे रसायन नैसर्गिकरित्या तयार होतं. संशोधनात असं आढळलंय की मानवी मेंदूतील क्रिएटिन कायनेज नावाच्या एका एन्झाईमवर हे ॲक्रिलामाइड थेट हल्ला करतं. हा एन्झाईम मेंदूला ऊर्जा पुरवण्याचं काम करतो. जर मेंदूला ऊर्जाच मिळाली नाही तर काय होईल? पेशी मरू लागतात, मज्जातंतूचे टोक निकामी होतात. यामुळे हळूहळू विस्मरण आणि पुढे जाऊन डिमेन्शियासारख्या आजारांचा धोका वाढतो. आपण भारताच्या संदर्भात बोललो तर हे चित्र अधिक गंभीर होतं. भारतात 18 ते 34 वयोगटातील तरुणांमध्ये पॅकेट फूड खाण्याचं प्रमाण 44% आहे, जे 55 वर्षावरील लोकांच्या तुलनेत तब्बल 4 पट जास्त आहे. आपण म्हणतो की भारत हा तरुणांचा देश आहे. आपली ही डेमोग्राफिक डिव्हिडंड आपली ताकद आहे. पण जर तरुणांच्या मेंदूची एकाग्रता आणि भावनिक बुद्धिमत्ता या चिप्समुळे कमी होत असेल तर ही ताकद धोक्यात नाही का? साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर या चिप्समध्ये असणारे इमल्सिफायर्स जसे की पॉलिसॉर्बेट 80 हे आपल्याला आतड्यांच्या भिंती कमकुवत करतात. याला आपण लिकी गट म्हणतो. इथून विषारी द्रव्य रक्तात मिसळतात आणि रक्तावाटे मेंदूच्या संरक्षणात्मक आवरणाला म्हणजे ब्लड ब्रेन बॅरियरला छेद देऊन मेंदूत शिरतात. याला संशोधक लिकी ब्रेन असं म्हणतात. जेव्हा मेंदू गळायला लागतो तेव्हा स्मरणशक्ती आणि लक्ष देण्याची क्षमता सर्वात आधी जाते. फक्त वैयक्तिक आरोग्यच नाही तर याचा आर्थिक परिणामही खूप मोठा आहे. 2023च्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे 88 लाख लोकांना डिमेन्शिया आहे. ही संख्या 2050 पर्यंत कितीतरी पटीने वाढणार आहे. आपल्याकडे या रुग्णांची काळजी घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर नाही, विम्याचं कवच नाही. या सर्व जबाबदाऱ्या कुटुंबावर आणि तरुणांवर येतात. जर तरुणच प्रोसेस्ड फूडमुळे लवकर थकणार असतील किंवा त्याची उत्पादकता कमी होणार असेल तर ही एक राष्ट्रीय आपत्ती ठरू शकते. फसाईने आता पाकिटावर साखर, मीठ आणि फॅट्सची माहिती ठळक अक्षरात देण्याचे नियम केलेत. पण आपण पाकिटाच्या मागची ती बारीक अक्षर वाचतो का? आपण बेक्ड नॉट फ्राईड किंवा मल्टीग्रेन सारख्या जाहिरातींना भुलतो. पण रिसर्च सांगतो की वरून कितीही जीवनसत्व टाकली तरी त्या मूळ अन्नाचा साचा जो एकदा बिघडला तो बिघडलाच. त्यातून मिळणारी एम्प्टी कॅलरीज आपल्या मेंदूसाठी घातकच ठरतात. मग यावर उपाय काय? आपल्याला चिप्स पूर्णपणे बंद करणं कदाचित जमणार नाही, पण आपण बदल करू शकतो. रिसर्च असं सांगतो की जर तुम्ही रोजच्या 10% प्रोसेस्ड फूडच्या जागी फक्त 50 ग्रॅम नैसर्गिक अन्न जसे की एखादं सफरचंद, मुठभर सुकामेवा किंवा घरचं ताजी भाजीपोळी खायला सुरुवात केली तर डिमेन्शियाचा धोका 19% कमी होऊ शकतो. ओमेगा 3 युक्त पदार्थ जसे की अक्रोड, मासे किंवा जवस हे मेंदूतली सूज कमी करायला मदत करतात. विचार करा, आपण आपल्या मुलांना शाळेच्या डब्यात काय देतोय? चिप्स, बिस्किट्स, इन्स्टंट नूडल्स. आपण त्यांना फक्त चव देत नाही आहे तर त्यांच्या वाढत्या मेंदूला प्रोग्राम करतोय अशा आजारांसाठी ज्या त्यांना वयाच्या 40शीतही गाठू शकतात. 17 वर्ष हे असं वय असतं जेव्हा मुलं सर्वात जास्त जंक फूड खातात. हीच वेळ आहे जेव्हा त्यांच्या मेंदूची रचना पक्की होत असते. शेवटी ही केवळ एका पाकिटाची गोष्ट नाही आहे, ही आपल्या निवडीची गोष्ट आहे. आपण जे खातो त्याचा प्रत्येक कण आपल्या विचारांवर आणि भविष्यावर परिणाम करतोय. आपण सुदृढ राष्ट्र घडवण्याच्या गप्पा मारतोय, पण जर आपल्या पुढच्या पिढीचा फोकसच या पॅकेट फूडमुळे डळमळीत होत असेल तर आपण नक्की कुठे जातोय? ही चर्चा इथे संपते, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.